कोल्हापुरातील ह्या ऐतिहासिक क्रीडा स्तंभापासून मी राजेंद्र मकुटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक पदक मिळवलं 1952 साली. त्याचं प्रतीक आणि त्यानंतरचे सर्व क्रीडा खेळाडू आहेत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कारकीर्द वाढवलं. त्यांची क्रीडास्तंभ या ठिकाणी भारतात 2 ठिकाणी, तो हा कोल्हापूरमध्ये एक ठिकाणी आहे. आणि खशाबा जाधव यांचं चरित्र पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं आहे. तो आपण ट्रेझर सर्वांनी बघितला असेल. चित्रपट येणार आहे. नागनाथ मंजुळे आणि जिओ यांच्या वतीने हा चित्रपट आपल्या समोर येत आहे. आणि या चित्रपटाचं ट्रेझर पाहिल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं की संजय दुधाणे क्रीडा पत्रकार यांनी कोल्हापुरात 2 वर्ष सातत्याने राहून हे पुस्तकाची पहिली आवृत्ती दिली. त्याच्या हस्तलिखितापासूनच्या सर्व टप्प्याचा मी एक साक्षीदार आहे. मल्लेश्वरीला ज्यावेळी राज्य शासनानं गौरवलं त्यावेळी खशाबाला का गौरवत नाही, खशाबा कोल्हापूर महाराष्ट्राचा सुपुत्र असताना, अशी मागणी करून त्यावेळी तत्कालीन असणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जाब विचारण्यामध्ये जे आंदोलन झालं त्यावेळेस खशाबाचे सुपुत्र रणजित जाधव, मी, संजय दुधाणे आणि अनेक जण त्या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर सातत्याने ह्यासाठी त्रेसशन राहून जे झपाट्याला होते त्यांनी हे लिहिलं आणि या पुस्तकातून 13वी आवृत्ती ते नॅशनल बुक ट्रस्ट पासून सर्व ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि ट्रिझर पाहता असं लक्षात आलं की त्यातले काही प्रसंग हे पुस्तकाच्या संदर्भाने जे आहेत, त्यामुळे हे पुस्तकाच्या आधारितच हा चित्रपट आहे. दुर्दैवाने मराठी माणसानं पानिपत पासून काही शिकलं नाही. ते शिकावं, आपापसातले वाद मिटवावेत. आणि खशाबाचं हे चित्रपट आहे तो सर्व उभ्या महाराष्ट्राला सगळीकडे पुन्हा एकदा त्यांचं कर्तृत्व समजावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. या सर्व जो न्यायालयीन आणि तांत्रिक वाद चालू आहे तो लवकरात लवकर समोरच्याने मिटावा. मंजुळे जे या चित्रपटाचे सैराटापासूनचे एक मोठे महाराष्ट्रातलं कर्तृत्वाचं नाव आहे. अण्णा म्हणून त्यांना कौटुंबिक याच्यामध्ये संबोधलं जातं. अण्णा हे एक आदर नागनाथ अण्णा असतील, कर्मवीर भाऊ पाटील अण्णा असतील, आपले रत्नाप्पा अण्णा असतील. अण्णा म्हणजे सर्वसमावेश असं आणि सर्वांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व असं असतं. त्या साजेस अण्णांनी हे मोठं मन करावं, 2 पावलं मागे यावी, दुधाने 2 पावलं मागे येतील आणि हा न्यायालयीन वाद संपून लवकरात लवकर हा चित्रपट महाराष्ट्रासमोर यावा. आणि तमाम कुस्ती शौकीनांना, येणाऱ्या युवा पिढीला हे कर्तृत्व माहित व्हावं आणि ह्या सगळ्या अशा मोठ्या क्रीडास्तंभावर अनेक कुस्तीमध्ये पारितोषिक मिळाल्याची, सोनं पदक मिळवल्याची नाव नोंदलं जावं अशीच आमच्या सर्व कोल्हापूरवासियांची अपेक्षा आहे. सर्व क्रीडा प्रेमींच्याकडून, सर्व पैलवान प्रेमींच्याकडून, कुस्ती प्रेमींच्याकडून आम्ही दोघांनाही निमंत्रण आव्हान करत आहोत की हा वाद लवकरात लवकर मिटवावा आणि कोणी प्रतिष्ठेचा मुद्दा न करता हा वाद मिटवून लवकरात लवकर हा पिक्चर, हा खशाबा ऑलिम्पिक वीर यांच्या प्रेरणेचा, त्यांच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुवर्ण पदक मिळवल्याकरिता प्रवास हा युवा पिढीसमोर यावा, नवीन युवक खेळाडूसमोर यावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राला एक मोठं गतवैभव प्राप्त व्हावं. सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा चित्रपट लवकरात लवकर यावा आणि त्यासाठी दोघांनीही, दोन्ही बाजूनीही समोपचारी भूमिका घ्यावी अशी विनंती मी तमाम रसिकांच्या वतीने, क्रीडाप्रेमीच्या वतीने करत आहोत. आणि लवकरात लवकर या पिक्चरच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. धन्यवाद.